नमस्कार, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे सर्वांचं स्वामी माऊली चॅनलमध्ये. तर आजच्या ब्लॉगमध्ये मी तुमच्यासोबत माझं सकाळपासून ते दुपारपर्यंतचं रुटीन शेअर करणार आहे. आणि त्यासोबतच मी काही छोटी छोटी सुंदर रोपे घेतलेली होती. माझ्या घरामध्ये जी छोटीशी गॅलरी आहे, तर तिथे मी काही छोटे छोटे रोपं लावत असते. तर त्या छोट्याशा गार्डनमध्ये मी काही नवीन रोपं आणलेली आहे, तर तीसुद्धा मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. आणि तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा, जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी बघता येतील. चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर दिवसाची सुरुवात जी आहे ती माझी उंबरठा पूजनाने आणि देवपूजने होते. तर हा जो व्हिडिओ आहे हा मागच्या गुरुवारचा आहे आणि आज गुरुवार आहे, त्यामुळे म्हटलं चला आज हा व्हिडिओ आपण अपलोड करूया. कारण बऱ्याच वेळा असं होतं की घरातली कामं असतात आणि मुलांचा दिवसभरांचं जे काही रुटीन असतं त्याच्यामुळे मग व्हिडिओ एडिट करायला आणि अपलोड करायला कधी कधी वेळ मिळत नाही. तर त्यामुळे हा जो व्हिडिओ आहे तो माझा अपलोड करायचा राहून गेला. तर म्हटलं चला आज गुरुवार आहे तर हा व्हिडिओ आज तुमच्यासोबत शेअर करूया. त्यानंतर मी नित्यसेवेमधले माझे जे ग्रंथ आहे ते पठण केले. नित्यसेवेमध्ये गुरुचरित्र ग्रंथामधील 14वा अध्याय आणि 18वा अध्याय हा रोज पठण करत असते. आणि त्यासोबतच गणेश पुराणामधील एक एक अध्यायसुद्धा रोज पठण करते. तर हे माझे अध्याय जे आहे ते पठण करून झाले होते. त्यानंतर आरती वगैरे करून घेतली, धूप दीप दाखवून घेतला आणि त्यानंतर कामं वगैरे सगळी लवकर आटपून झाली होती. आणि त्यानंतर खूप सारा वेळ होता, तर मग सकाळी सकाळी बाहेर पडलो आणि छान असं नर्सरीमध्ये गेलो. आणि नर्सरीमधून थोडी रोपे मी आणली होती, कारण बऱ्याच दिवसांपासून माझ्याकडे जी शेवंती असेल किंवा मग गुलाब असेल किंवा इतर कुठले रोपं असतील तर ते नव्हते. बऱ्यापैकी फुलांची जी रोपं असतात तर ती माझ्याकडे नव्हती. त्यामुळे मग मी म्हटलं आज फुलांची छान छान अशी रोपं घेऊया. तर मी सगळ्यात आधी जे छोटे छोटे शेवंतीचे रोपं असतात ते घेतले. तर याच्यामध्ये मोठी साईजसुद्धा होती, पण मी छोटीच घेतली कारण कुंड्या माझ्याकडे मोठ्या होत्या. त्यामुळे मग त्या मोठ्या कुंडीत लावल्यानंतर ते भरपूर मोठं होतं, म्हणून मग मी छोटी छोटीच रोपं घेतली. आणि मोठी रोपं जी आहे ती गुलाबाची घेतली, कारण गुलाब जो आहे तो जेवढा नर्सरीमध्ये वाढतो किंवा छानपैकी त्याला नवीन नवीन आपल्या घरी आपण त्याला कितीही खत पाणी घातलं किंवा इतर कुठला प्रयोग करून बघितला तरी देखील ते झाडं जे आहे ते आपल्या घरी तेवढी वाढत नाही जेवढी ते नर्सरीमध्ये छानपैकी वाढतात. त्यामुळे मग गुलाबाची जी रोपं आहे ती मी मोठीच घेतली, जास्त लहान नाही घेतली. छोटे छोटेसुद्धा रोपं त्यांच्याकडे गुलाबाची होती, पण मग ते बऱ्याच वेळा असं होतं की एखादं रोप जे आहे ते घरी आणल्यानंतर जगत नाही. तर मग मी मोठीच रोपं घेतली आणि शेवंतीचं एक छोटं रोप घेतलं. तर आता हा जो दुसरा छोटा गुलाब आहे हा मी घरीच एक काडी होती छोटी ती लावून बघितली होती, तर त्याचा असा थोडाफार मोठा तो गुलाब जो आहे तो झालेला आहे. तर तो सुद्धा मी त्याच्यामध्येच लावला, कारण जे मोठे गुलाब ज्याला म्हणतात तर तो हा गुलाब आहे. तर त्याला आता तुम्हाला बाजूला दिसत असेल एक नवीन रोप जे आहे ते त्याच्या बाजूला यायला लागलं, म्हणून मी ते या गुलाबाच्याच झाडामध्ये त्याला बाजूलाच लावून घेतलं. कारण प्रत्येक रोपाला वेगवेगळी कुंडी म्हटली की जागासुद्धा भरपूर लागते. आणि आता मी बऱ्यापैकी सगळी जी रोपं होती तर त्याच्यापैकी बरेच रोपं जी आहे ती काढून टाकली, कारण बरीचशी खराबसुद्धा झाली होती आणि बरीच वाळूनसुद्धा गेली होती. त्यामुळे मग मी थोडीफार रोपं जी आहे ती काढून टाकली आणि मोजकीच म्हणजे जसं ब्रह्मकमळ किंवा गवती चहाचं एक रोप आहे आणि त्यासोबतच केळीचं एक छोटं झाड आहे आणि आणखी 1-2 झाडं आहेत जी की मी गार्डनमध्ये ठेवते. तर आता बऱ्यापैकी झाडं जी आहे ती कमी केलेली आहे. तर हा जो कंदा आहे हा या कुंडीमध्येच होता, तर तो मी काढून घेतला. तर आता मला सुद्धा लक्षात नाही की हा कंद कशाचा आहे. तर आता हा जो कंद आहे तो मी बाजूलाच ठेवते आणि दुसऱ्या एखाद्या कुंडीमध्ये लावते, कारण मला हा कंद कशाचा आहे माहिती नाही. तुम्हाला जर माहिती असेल तर कमेंट करून मला नक्की सांगा. तर हा कंद मी दुसऱ्या एका कुंडीमध्ये लावते, जेणेकरून मग मोठं झाल्यानंतर त्याला पानं वगैरे आल्यानंतर कळेल तो कशाचा आहे. तर आता हे गुलाबाचं एक रोप मी मोठ्या कुंडीमध्ये लावून घेतलं, कारण आता हे भरपूर मोठं होणार आहे. आता यापेक्षाही मोठी कुंडी याला लागणार होती, पण माझ्याकडे ह्याच कुंड्या आहेत, त्याच्यामुळे मी सगळ्यात मोठी कुंडी घेतली होती आणि त्याच्यामध्ये मग ते गुलाबाचं रोप लावून घेतलं. तर आता गुलाबाचं रोप लावताना मी सगळ्यात पहिल्यांदा जेव्हा लावलेलं तर त्यावेळेस मी डायरेक्ट
बाजूची माती काढून घेतली होती आणि त्यानंतर वरच्या साईडला ते काढून घेतलं होतं. पण तेव्हा मला माहिती नव्हतं की हे जे रोप आपण लावत असतो तर जी पिशवी असते तर ती कट करून डायरेक्ट तसंच तसं आपल्याला कुंडीमध्ये किंवा एखाद्या दुसऱ्या ठिकाणी जिथे आपण खाली कुठे लावत असतो त्या ठिकाणी लावायचं असतं. तर पहिल्या वेळेस मी जेव्हा अशी रोपं आणलेली होती तर त्यावेळेस ती खराब झाली होती आणि त्यानंतर मग ती टाकून द्यावी लागली. पण आता मला माहिती आहे की हे जे रोप आपण लावतो तर हे आपल्याला जी कॅरी बॅग असते ती कट करून त्याच्यानंतर ते कुंडीत तसंच लावायचं असतं. तर आता मी असं कुंडीमध्ये सगळ्यात खालच्या भागाला 1, 2 ते 3 त्याला होल पाडलेले आहे आणि त्याच्यानंतर मी त्याच्यामध्ये थोडेफार जाडसर आणि चापट दगड जे असतात तर ते ठेवते, जेणेकरून त्याच्यामध्ये आपण जर कुंडीमध्ये जेव्हा केव्हा पाणी घालतो तर ते पाणी डायरेक्ट खाली वाहून न जाता कुंडीमध्ये राहतं. तर असे याला छोटे छोटे होल पाडलेले आहेत आणि त्याच्यामध्ये मी छोटे छोटे दगड त्या होलवरती ठेवत असते. आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये हे जे नारळाच्या शेंड्या आहेत तर त्या मी कट करून घेतल्या. आता हे जे नारळ आहे हे मी पूजेमध्ये वापरते. तर ते फोडल्यानंतर तसंही त्याच्या शेंड्या वगैरे ज्या आहेत त्या आपण निर्माल्यातच टाकतो. पण असं जर कुंड्यांमध्ये टाकलं तर त्याच्यामुळे कुंड्यांना पण छान प्रकारे खत मिळतं आणि त्यांची वाढसुद्धा मस्त होते. तर प्रत्येक वेळेस जेव्हा केव्हा मी नवीन एखादं रोप लावते किंवा दुसरं एखादं झाड लावते तर त्यावेळेस अशाच प्रकारे खाली 10-12 दगड टाकते आणि त्याच्यानंतर त्याच्यावरती नारळाच्या शेंड्या टाकते आणि पेपर जर असेल तर खराब झालेले 1-2 पेपरसुद्धा टाकते आणि त्यानंतर मग त्याच्यावरती जे रोप आहे तर ते लावून घेत असते. तर आता हे छान असं जास्वंदाचं सुंदर रोप जे आहे ते मी घेतलं होतं. तर याला भरपूर कळ्या होत्या. आता जेव्हा केव्हा मी नवीन रोप घेत असते तर त्यावेळेस मी भरपूर कळ्या असलेल्या किंवा मग त्याला छानपैकी नवीन-नवीन फांद्या छोट्या-छोट्या आलेल्या असे जे रोपं असतात तेच मी बघून घेत असते. पण बऱ्याच वेळा असं होतं की रोप जे आहे ते कधी-कधी लवकर खराब होतं. तर गुलाबाचं जे रोप आहे ते लवकर खराब होत नाही. जवळपास मी जेव्हा केव्हा गुलाबाची रोपं घेतलेली आहे तर ती जवळ-जवळ 1-1.5 वर्ष छानपैकी राहिलेली आहे आणि त्यानंतर ते खराब झाली होती. तर म्हणून मग मी आता भरपूर दिवसांची माझ्याकडे गुलाबाची रोपं नव्हती आणि हे जास्वंदाचं सुद्धा नव्हतं. तर जास्वंदाचं मला लाल कलरमध्ये घ्यायचं होतं, पण लाल कलरमध्ये मिळालं नाही. हाच कलर मिळाला म्हणून मग मी हा कलर घेतला. तर जी पिशवी होती ती छानपैकी मी कट करून घेतली आणि त्यानंतर मग ती कुंडीमध्ये ठेवून घेतली. आता याला भरपूर माती लागणार होती. आता जसं की मी तुम्हाला सांगितलं, मी भरपूर अशा कुंड्या खाली केलेल्या होत्या आणि त्यानंतर त्या व्यवस्थित धुवून वगैरे मी ठेवलेल्या आहेत आणि त्याच कुंड्या मग आता मी परत लावायला काढल्या रोपं वगैरे. तर मातीसुद्धा मग मी खाली जे छोटं गार्डन आहे तर तिथे भरपूर अशी माती असते. तर त्यातलीच थोडी माती मी घेऊन आले होते, कारण हे जे रोपं आहे तर यांना भरपूर माती लागणार होती, कारण कुंड्यासुद्धा थोड्या मोठ्याच आहे. तर माझ्याकडे एवढी माती नव्हती, त्यामुळे मग मी खालून छानपैकी माती घेऊन आले आणि त्यानंतर भुसभुशीत अशी माती जी आहे ती झाडांना घातली. आणि असं नवीन झाड ज्यावेळेस आपण लावतो त्यावेळेस खूप छान वाटतं, कारण त्याची माती जी असते ती छान भुसभुशीत असते. कारण बऱ्याच दिवसानंतर लावलेली जी जुनी रोपे असतात किंवा झाडे असतात तर त्याची माती जी आहे ती दबून जाते आणि भरपूर प्रमाणात आपण एखाद्या वेळेस कुठलं पाणी असेल किंवा फुलं वगैरे असतील निर्माल्याची तर एखाद्या वेळेस आपण ती झाडांनाच घालतो, तर त्यामुळे ती सगळी माती दबून जाते आणि झाडांनासुद्धा आजूबाजूला कचरा वगैरे भरपूर प्रमाणात राहतो. तर त्यामुळे सुद्धा झाडं जी आहे तर ती व्यवस्थित वाटत नाही. म्हणून मग अशी जी छोटी छोटी कामं असतात तर ती आठवड्यातून एकदा का होईना आपण केली तर झाडंसुद्धा खूप छान दिसतात आणि आपल्यालासुद्धा खूप प्रसन्न वाटतं. ज्यावेळेस आपण संध्याकाळी किंवा सकाळी झाडांजवळ बसतो तर छान अशी माती जी आहे ती भुसभुशीत मी आणलेली होती. त्यानंतर ती सगळ्या रोपांना मी घालून घेतली आणि त्यानंतर हे जे नारळाच्या शेंड्या मी काढल्या होत्या तर त्याचा थोडाफार चुरा जो आहे तो खाली पडलेला होता. आता हा जरी बारीक चुरा असला तरी तो झाडांसाठी खूप महत्त्वाचा आहे, त्यामुळे मग मी तोसुद्धा टाकून नाही दिला. तो सगळ्या झाडांना मी थोडा थोडा वरून घातला आणि त्यानंतर ही एक छोटी कुंडी माझ्याकडे आहे. तर हे झाडसुद्धा सध्या छोटं आहे, त्यामुळे मग मी आताचं या कुंडीमध्येच लावलं. कारण सगळ्या कुंड्या ज्या आहेत त्या मी धुवून वगैरे वरती ठेवल्या होत्या. तर आता खाली ही एक कुंडी होती, त्यामुळे मग मी ती घेतली आणि त्याच्यामध्येच हे रोप लावलं, कारण आता सध्या ते छोटं आहे
आणि जेव्हा मोठं होईल तेव्हा मग मोठ्या कुंडीत लावता येईल, म्हणून मग मी आत्ताचं ह्याच कुंडीमध्ये लावलं. आणि त्यानंतर बघा ही माती मी खालच्या गार्डनमधून आणलेली, तर छान आणि भुसभुशीत अशी माती होती. तर छानपैकी माती जी आहे ती सगळ्या ज्या कुंड्यांमध्ये रोपं लावलेली होती, तर त्याच्यामध्ये जेवढी रोपांसोबत माती होती तेवढीच होती, त्यामुळे मग भरपूर माती घालायची होती. तर 2 ते 3 बकेट छोट्या 5-5 लिटरच्या मी माती घेऊन आले आणि सगळ्या झाडांना छानपैकी माती घातली. कारण जेवढी जास्त झाडांना माती असेल, खत पाणी असेल, तर तेवढं ते छानपैकी वाढतं आणि आणि दिसायलासुद्धा खूप छान वाटतं. तर सगळ्या झाडांना मी थोडी थोडी माती घातली आणि त्यानंतर मग पाणी घालायचं होतं. तर हे झाडं जे आहे ते मी सकाळीच लावून घेतले, कारण दुपारच्या वेळेला खूप ऊन असतं आणि त्या उन्हामध्ये मग झाडं वगैरे लावायला घेतली तर ते वाळण्याची शक्यता असते, कारण त्याच्या मुळा ज्या आहेत त्या थोड्याफार प्रमाणात उघड्या पडतात आणि त्याला ऊन लागतं. तर त्यामुळे मग मी सकाळीच वेळ होता, तर हे झाडं सकाळीच लावून घेतली आणि सगळी माती वगैरे खाली सांडलेली होती, तर ती आवरून घेतली. कारण झाडं लावल्यानंतर फरशीवरती माती जी आहे ती लगेच दिसते आणि थोडं जरी पाणी सांडलं तरी त्याच्यावरती पाय सटकण्याची भीती वाटते. त्यामुळे मग सगळी माती जी आहे ती मी खालची आधी आवरून घेतली. त्यानंतर ह्या कुंड्या ज्या आहेत त्या छोटे स्टँड मी घेतलेले होते, तर त्याच्यावरती ठेवून घेतल्या आणि त्यानंतर बघू शकता हे जे छोटंसं शेवंतीचं रोप आहे, तर त्याला माती आणखी लागणार होती. मग मी आणखी माती आणली आणि थोडीफार त्याच्यामध्ये पांढरी माती आहे, तर हरकत नाही, कारण काळी मातीसुद्धा जी आहे तर त्याला आपण जेवढं पाणी घालतो तेवढी ती जास्त चिकट आणि खाली दबून जाते. त्यामुळे मग मी थोडी पांढरी मातीसुद्धा या झाडाला घातली आणि त्यानंतर दुसरी जुनी कुंडी होती तर ती धुवायची होती, तर त्याला आजूबाजूला थोडंफार माती लागलेली होती. तर त्याच्यामध्येच मग मी पाणी टाकून कुंडी स्वच्छ धुवून घेतली आणि त्याचंच पाणी बकेटीमध्ये परत ओतून घेतलं आणि तेच पाणी मग मी सगळ्या झाडांना घातलं, कारण तेवढंच मग पाणी जर आपण झाडाला दिलं तर त्याच जी माती आहे ती वाया न जाता झाडालाच जाते. तर छानपैकी सगळ्या झाडांना जे आहे ते मी व्यवस्थित पाणी देऊन दिलं आणि सुंदर अशी रोपं दिसत होती. तर याच्यामधलं जे शेवंतीचं रोप आहे त्यालाच छोटी फुलं आलेली होती छान पिवळ्या कलरमध्ये. पण जो गुलाब आहे तर त्यांना छोट्या कळ्या होत्या. आता ते 2 ते 3 दिवसामध्ये येतील. आता गुलाबाचं झाडाचं असं असतं की 2-3 दिवस फूल उमलण्यात जातं आणि फूल जेव्हा उमलतं तर त्यानंतर फूलसुद्धा एकदम छानपैकी राहतं अगदी 4 ते 5 दिवस. तर आता 4-5 दिवस तरी झाडाला फूल येणार नाही, त्यामुळे त्याची व्यवस्थित काळजी घ्यायची आहे. कारण बऱ्याच वेळा असं होतं की नवीन एखादं रोप मी आणते आणि त्यावेळेस त्याच्यावरती किडे वगैरे येतात आणि ते किडे ते रोप जे आहे किंवा त्याच्या काही कड्या असतील तर ते खाऊन घेतात. त्यामुळे आता सगळी झाडं जी आहे ती मी वेगवेगळी ठेवली, कारण थोडे जरी त्याच्यावरती किडे बसले आणि एखादं पान जरी खराब झालं तर त्यासोबत सगळं झाड खराब होतं. म्हणून मग मी सगळ्या कुंड्या वेगवेगळ्या ठेवल्या आणि हे जे रोप आहे तर हे 5-6 महिने झाले मी लावलेलं आहे. तर आता सध्या या सीझनमध्ये या झाडाला खूप फुलं येतात. तर ह्या कुंदाच्या झाडाला जे संत्र्याची सालं असतात त्याची पावडर जर आपण घातली तर त्यामुळे या झाडाला भरपूर फुलं येण्यास मदत होते. तर याचासुद्धा मी प्रयोग करून बघितलेला आहे. त्यानंतर हे झाड खूप छानपैकी वाढायला लागलेलं आहे आणि आणि त्यासोबतच लसणाच्या पाकळ्या असतील किंवा कांद्याच्या असतील तर त्यांचंसुद्धा पाणी तयार करून मी या झाडाला घालते. फक्त याच झाडाला नाही तर सगळ्या झाडांना मी थोडं पाणी घालते आणि त्यासोबतच थोड्याफार प्रमाणात हळदसुद्धा घालते. 1 लिटर पाण्यामध्ये 2 ते 3 चम्मच हळद मिक्स करून मी ते पाणी जे आहे ते सगळ्या झाडांवरती स्प्रे करते, जेणेकरून छानपैकी झाडं जे आहेत तर ती व्यवस्थित वाढतात आणि त्याला फुलेसुद्धा खूप छान येतात. तर तुम्हालासुद्धा अशा काही छोट्या टिप्स माहिती असतील तर मलासुद्धा कमेंट करून नक्की सांगा, जेणेकरून माझ्याकडे जी रोपे आहेत तर ते छानपैकी त्यांची वाढ होईल आणि त्याला छान फुले येतील. तर ही सगळी रोपे जी आहेत ती व्यवस्थित मी लावून घेतली. त्यानंतर मग दुपारी वेळ होता, तर 1-2 दिवसांपूर्वी मी ह्या रांगोळ्या घेतलेल्या होत्या, तर त्या मी व्यवस्थित डब्यामध्ये काढून ठेवल्या. कारण आता देवघराचा जो छोटासा माझा टेबल आहे तिथे खाली ह्या सगळ्या रांगोळ्या ठेवता येत नाही. त्यामुळे मग मी माझ्याकडे हे 2 छोटे प्लास्टिकचे बॉक्स आहे, तर याच्यामध्ये मी रांगोळ्या ठेवत असते, जेणेकरून मग जेव्हा केव्हा रांगोळीची गरज पडते तर त्यावेळेस ह्याच डब्यांमधली रांगोळी आपल्याला घेता येते.
कारण मग आपण एखाद्या वेळेस असं करतो की पिशवीत रांगोळी ठेवतो आणि ती एखाद्या कोपऱ्याला ठेवून देतो, त्यामुळे मग बऱ्याच वेळा असं होतं की रांगोळी मागे पडते आणि आपल्या लक्षात येत नाही. तर त्यामुळे मग असे छोटे छोटे 2 डब्बे मी केलेले आहे आणि त्याच्यामध्ये सगळ्या कलरचे ज्या रांगोळ्या आहेत तर त्या मी ठेवत असते. तर आता ग्रीन आणि येल्लो शेडमध्ये जेवढ्या रांगोळ्या आहेत त्या मी वेगळ्या डब्यात ठेवते आणि ऑरेंज, पिंक, रेड आणि त्यासोबतच एक छान असा बेबी पिंक कलर मी आता नवीनच घेतलेला आहे. तर बघू शकता हा कलर खूप छान दिसतो. तर त्यावेळेस आपण रांगोळी वगैरे काढतो तर त्याच्यामध्ये शेडिंगसाठी हा कलर खूप छान दिसतो. तर म्हणून हा कलर मी घेतला आणि आता जेवढे कलर मी घेतलेले आहे तर ते सगळे मी या बॉक्समध्ये भरून घेतले आणि बघू शकता आता पूर्ण बॉक्स जो आहे तो माझा गच्च भरलेला आहे. कारण आता जवळपास 1 ते 1.5 वर्ष आधी मी कलर घेतले होते. तर ते कलर मला आत्तापर्यंत गेले, कारण मी ज्या रेडी पॅचेस रांगोळ्या आपल्याला बाजारामध्ये मिळतात तर त्या कशा का होईना पण घरी मी तयार करण्याचा प्रयत्न करते, त्यामुळे मग मला भरपूर कलर लागतात. तर तरीही एवढे कलर वापरूनसुद्धा भरपूर दिवस मला हे कलर जे आहे ते गेले होते. त्यामुळे मग मी आता परत नव्याने कलर जे आहे ते घेतले. कारण जशा आपल्याला नवीन साड्या हव्या असतात, नवीन काहीतरी दागिने हवे असतात, तर त्याचप्रमाणे देवांसाठीसुद्धा, देवघरासाठीसुद्धा आपण नवीन नवीन वस्तू ज्या आहेत त्या घेत असतो. तर जसं फुलांशिवाय आपली पूजा अपूर्ण असते, त्याचप्रमाणे रांगोळीशिवायसुद्धा आपली पूजा अपूर्ण राहते. कारण रांगोळी काढूनच आपण आपल्या देवघराची किंवा इतर कुठल्या शुभप्रसंगाची देवपूजेची सुरुवात जी आहे ती करत असतो. रांगोळी नसेल तर आपल्याला सुद्धा सुनं सुनं वाटतं, खूप वेगळं वाटतं. त्यामुळे त्यामुळे अशा वेगवेगळ्या रंगांमध्ये रांगोळ्या जर आपण घेतल्या आणि त्या रांगोळ्या जर आपण आपल्या देवघरासमोर, उंबरठ्यासमोर काढल्या तर आपल्याला सुद्धा खूप छान वाटतं आणि घरामध्ये येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला सुद्धा खूप प्रसन्न वाटतं. तर ह्या सगळ्या रांगोळ्या मी या बॉक्समध्ये काढून घेतल्या आणि त्यानंतर बॉक्स जो आहे तो व्यवस्थित ठेवून दिला. त्यानंतर हे जे काही रांगोळीचे साचे आहेत तर हे मी बाहेर उंबरठ्यावरती रांगोळी जेव्हा काढते तर त्यावेळेस वापरते. तर हे सुद्धा साचे मी रांगोळीचा एक छोटासा बॉक्स माझ्याकडे आहे त्याच्यामध्ये ठेवते आणि आता हे जे कलर घेतले हे मी वेगळ्या बॉक्समध्ये ठेवते आणि जे रोजच्या वापरामधले कलर आहे तर ते जेव्हा संपले तर त्यावेळेस मग याच्यामधून कलर जे आहे ते मी घेत असते. तर हे असे काही छोटे छोटे साचे माझ्याकडे आहेत. काही छोट्या आकारामध्ये आहे, काही मोठे आहेत. तर भरपूर अशा वेगवेगळ्या डिझाईनमध्ये हे साचे आहेत. तर हे मला रोज लागतात, कारण रोज सकाळी खूप घाई गडबड असते आणि त्यामुळे हाताने रांगोळी काढायला गेलं तर खूप वेळ जातो. म्हणून मग मी हे साचे घेऊन ठेवलेले आहे, जेणेकरून पटकन रांगोळी होते आणि कामंसुद्धा आपली लवकर आवरतात. तर छानपैकी साचे जे आहे ते सुद्धा मी व्यवस्थित पुसून घेतले, कारण थोड्याफार प्रमाणात साच्यांमध्ये सुद्धा रांगोळी अडकून राहते. तर ते व्यवस्थित स्वच्छ करून घेतले. कारण जसं आपण घर आवरतो, देवघर आवरतो, आपलं किचन वगैरे आवरतो, तर त्याचप्रमाणे जो रांगोळ्यांचा डब्बा वगैरे आहे किंवा जे साचे आहे ते सुद्धा मी बऱ्याच वेळा घासून घेते, कारण मग त्याच्यामध्ये रांगोळी वगैरे अडकते आणि धूळसुद्धा बसते. तर त्यामुळे मग मी ते असे पाण्याने स्वच्छ करून घेते. तर छानपैकी धुवून घेतले. त्यानंतर उन्हामध्ये थोडा वेळ मी वाळत घातलेले होते आणि त्यानंतर मग ह्या रांगोळ्या ज्या आहेत त्या एक-एक करून काढून घेतल्या. त्यानंतर ह्या कलरच्या रांगोळ्यांसोबत मी ही पांढरी रांगोळीसुद्धा घेतली होती. कारण जेवढे कलर आपल्याला कलरच्या रांगोळ्या लागतात तेवढेच पांढरी रांगोळीसुद्धा भरपूर प्रमाणात लागते. कारण रोजच्या आपल्या वापरामध्ये आपण पांढऱ्याच रांगोळीचा वापर जास्त करतो. तर मी जवळपास 5 किलो रांगोळी पांढरी घेतली होती. कारण आता ही मला भरपूर दिवस जाणार आहे. त्यामुळे मग थोडी-थोडी न घेता एकदाच रांगोळ्या ज्या आहेत त्या मी सगळ्या घेऊन ठेवते, जेणेकरून मग त्या भरपूर दिवस पुरतात. तर आधी मी काय करायचे, जो छोटा व्हाईट कलरचा प्लास्टिकचा डब्बा होता त्याच्यामध्ये रांगोळी काढत होते. पण मग त्याच्यामध्ये रांगोळी जेव्हा आपण काढतो त्यावेळेस रांगोळी घ्यायला खूप जड जायचं, म्हणून मग मी हा डब्बा जो आहे तो चेंज केला आणि हा दुसरा एक प्लास्टिकचा डब्बा घेतला, जेणेकरून आता रांगोळी काढायला आणखीन सोपं जाणार आहे. तर हा डब्बा आणि कलरचा डब्बा मी व्यवस्थित भरून घेतला आणि हे जे डबे आहे ते मी इथेच ठेवते, कारण सकाळी सकाळी उंबरठ्यावरती जेव्हा रांगोळी वगैरे काढते तर इथून डबे वगैरे घ्यायला सोपं पडतं, त्यामुळे मग मी इथेच हे डबे ठेवत असते. तर हे रांगोळीचे डबे मी इथे खाली बॉक्समध्ये ठेवून दिले आणि त्यानंतर ह्या सगळ्या रांगोळ्या ज्या घेतल्या होत्या त्यासुद्धा या दोन्ही डब्यांमध्ये भरून घेतल्या
आणि गच्च असे डबे भरले होते. त्यानंतर डबे पॅक केले आणि व्यवस्थित मी खाली किचन ओट्याच्या जवळ जे आहे तर हे डबे ठेवत असते, जेणेकरून मग जेव्हा केव्हा कलर वगैरे संपले की त्यावेळेस या डब्यांमधून मी काढत असते. तर सगळे डबे आता व्यवस्थित भरून घेतले. देवघरास जवळसुद्धा जो छोटा बॉक्स आहे कलरचा, तर त्याच्यामध्ये सुद्धा याच्यामधले थोडे थोडे कलर जे आहे ते मी काढून घेतले, जेणेकरून आता भरपूर दिवस या डब्यामधले कलर काढण्याची गरज पडत नाही. आणि त्यानंतर ही पांढरी रांगोळी होती, तर याच्यासाठी सुद्धा मी एक वेगळा बॉक्स केलेला आहे. पण ही सुद्धा रांगोळी भरपूर उरली होती. त्यानंतर मग या छोट्या बॉक्समध्ये मी ही रांगोळी काढून घेतली. आणि त्यानंतर मग मला एक पार्सल आलेलं होतं, तर ते मी ओपन केलं. तर खूप छान आणि सुंदर असं पार्सल होतं. त्याच्यामध्ये मी एक छोटा कोण मागवलेला, तर तो मी घेतला होता. त्याची क्वालिटीसुद्धा खूप छान होती आणि खूप जड नव्हता, पण दिसायला खूप छान आहे. आणि त्याच्यामध्ये लक्ष्मी मातेचं एक छोटंसं प्रतिमा ज्याला आपण म्हणू, तर ती आहे. तर तीसुद्धा खूप छान वाटते. आणि बऱ्याच दिवसांपासून मला हा घ्यायचा होता, तर आज मला तो रिसीव झाला. तर छान असा आहे आणि घातल्यानंतरसुद्धा खूप छान दिसतो. त्या छोटे छोटे मोती आहेत खालच्या साईडला, त्यामुळे तो आणखीनच भरगच्च असा दिसतो. आणि कानातले सुद्धा त्याच्यावरचे खूप छान आहे, त्यामुळे मग तो आपण एखाद्या ट्रेडिशनल लुकसोबत छानपैकी वेअर करू शकतो. तर सुंदर असा हा जो चोकर नेकलेस आहे, तर तो मला रिसीव झालेला होता. तर असा गेला होता माझा सकाळपासून ते दुपारपर्यंतचा दिवस. तर कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ हे कमेंट करून मला नक्की सांगा. आणि तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा, जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी बघता येतील. चला तर मग परत भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.